मंडळी, आपण रोज अनेक अपघाताच्या घटना ऐकत असतो, बघत असतो, मात्र तरीही काहींना त्यांचं गांभीर्य अजूनही कळलं नसावं। आताही काही नागरिक अगदी झोपेत वाहन चालवतात की काय असा प्रश्न पडतो। तसंच काहीसं या व्हिडिओ बाबतीत या व्हिडिओमध्ये जी घटना घडली आहे, घटनेबाबत घडलंय। ही घटना आहे आपल्याच पुण्यातील भावे हायस्कूल जवळची। एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी MPSCचे विद्यार्थी उभे असतात, तेव्हाच एक कार येते आणि अक्षरशः या विद्यार्थ्यांना उडवते। यात 12 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलंय, तेव्हा आता तरी वाहन जरा जपून चालवा, म्हणजे तुमचा आणि इतरांचा जीव वाचेल। चोरट्यांचा काही नेम नसतो, ते कोणालाही कधीही लुटू शकतात। अगदी जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सुद्धा नांदेडच्या तामसातील बँकेत चोरट्या महिलेने असाच डाव साधलाय। सध्या पेरणीची लगबग सुरू आहे, त्यामुळे बळीराजा कामाच्या गडबडीत आहे। पेरणीसाठी लागणारं साहित्य खरेदीसाठी त्यानं बँकेतून पैसे काढले, मात्र तिथून बाहेर पडताना चोरट्या महिलेने पैसे पळवले। बँका, ATM आणि आर्थिक व्यवहार होणाऱ्या संस्थांवर नेहमीच चोरट्यांचं लक्ष असतं आणि ती नेमकी संधी साधतात, त्यामुळे अशा ठिकाणी आपणच काळजी घेणं गरजेचं आहे। मोबाईल मागे माणसं इतकी वेडी झालेत की त्यांना मोबाईल शिवाय एकही मिनिट घालवता येत नाही, आणि त्यात जर मोबाईलला काही झालं तर जणू त्यांच्या हृदयाचे ठोके सुटतात। आता मोबाईलसाठी काय पण असं म्हणणारे सुद्धा माणसं आहेत बरं का। उल्हासनगरमधील एका मोबाईल रिपेअरिंग दुकानाबाहेरची दृश्य आहेत। एक तरुण मोबाईलला नवीन डिस्प्ले लावायचा म्हणून दुकानात गेला। दुकानात गेल्यावर किंमत तर विचारलीच पाहिजे। दुकानदारानं सांगितलेली किंमत तरुणाला जास्त वाटली आणि पठ्ठ्याचा पारा चढला। त्याने त्याच्या साथीदारासह दुकानावर दगडफेक केली। असा हा जरा भलताच मोबाईल खुळा होता। मोकाट कुत्र्यांचे हल्ले आजकाल वाढल्याचं दिसतंय। मंडळी, आता हा व्हिडिओ जरा निरखून बघा ना। ही घटना आहे आपल्या जालना शहरातील रहमानगंज भागातील। हे चिमुकले घराजवळ खेळत असतात, तेव्हा मागून एक कुत्रा आणि 7 वर्षीय चिमुकल्यावर जोरदार हल्ला चढवतो। त्याची भावंड मात्र तिथून पळ काढतात, त्यामुळे वाचतात। तर हा चिमुकला मात्र या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालाय आणि त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या घटनेमुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून त्यासाठी प्रशासनानं योग्य पावलं उचलण्याची आता मागणी होती।